Hello everyone. So we have started with our new units, that is cholinergic drugs. Okay. So in previous unit we have seen adrenergic antagonist. Okay. Then we see adrenergic drugs. Okay. So adrenergic drugs means what? The drug which mimics the sympathetic nervous system. आणि हे जे ॲड्रिनर्जिक ड्रग जे आपण बघितले होते ते काय करत होते, तर ॲड्रिनालिन आणि नॉर ॲड्रिनालिन याला कॉपी करत होते आणि सेम ॲक्शन प्रोड्यूस करत होते. आणि ॲड्रिनालिन नॉर ॲड्रिनालिन किंवा ॲड्रिनर्जिक नर्वस सिस्टीम जी आहे तिचं वर्क काय होतं, काम काय होतं, तर जे काही गोष्टी कॉन्ट्रॅक्ट झालेल्या आहेत त्या काय करणं, रिलॅक्स करणं, किंवा जे काही गोष्ट कमी झालेली आहे, एखादा रेस्पिरेशन रेट असेल, हार्ट रेट असेल, तर तो रेट काय करणं, इन्क्रीज करणं, ही गोष्ट कोणाची होती, ॲड्रिनर्जिक ड्रगची होती. आणि कोलिनर्जिक ड्रग काय करतात, सिमिलरली अपोजिट ॲक्शन दाखवतात. ओके. जर एखादी गोष्ट रिलॅक्स झाली असेल जास्त प्रमाणात तर तिला मूळ ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करून आणण्याचं काम कोण करतात, कोलिनर्जिक ड्रग करतात. किंवा एखादी गोष्ट जर जास्त हायपर झालेली असेल तर त्या गोष्टीला रिड्यूस करण्याचं किंवा कमी करण्याचं काम कोण करतात, कोलिनर्जिक ड्रग्स करतात. ओके. सो दिस इज द कोलिनर्जिक ड्रग्स. ॲड्रिनर्जिक ड्रग्स कुठे ॲक्ट होत होते, तर ॲड्रिनर्जिक ड्रग्स कुठे ॲक्ट होते, तर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होत होते. म्हणून त्याला काय म्हटलं जायचं, सिम्पॅथोमायमॅटिक्स म्हटलं जायचं. तर हे कोलिनर्जिक ड्रग कुठे ॲक्ट होतात, हे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवरती काय होतात, जाऊन ॲक्ट होतात. नर्वस सिस्टीमचे दोन टाईप आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीमचे ANS ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, की ज्याच्यावरती ॲड्रिनर्जिक ड्रग ॲक्ट व्हायचे. ओके. आणि दुसऱ्या टाईप आहे तो PNS पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. ओके. सो त्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवरती हे कोलिनर्जिक ड्रग ॲक्ट होतात, म्हणून त्याला म्हटलं जातं पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स. ओके. त्यांना सिम्पॅथोमायमॅटिक्स म्हणायचे कारण ते काय करायचे, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट व्हायचे. आणि हे काय करतात, पेरिफेरल नर्वस सिस्टीम पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवरती जाऊन काय होतात, ॲक्ट होतात. ओके. सो ओव्हरव्ह्यू ऑफ नर्वस सिस्टीम. द नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू टू टाईप्स. विच आर दॅट टू टाईप, सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम, CNS अँड PNS. The central nervous system consists of brain and spinal cord, while the peripheral nervous system consists of somatic and autonomic nervous system. So this autonomic nervous system is again classified into adrenergic nervous system, which is also called as sympathetic nervous system, and cholinergic nervous system, which is also called as parasympathetic nervous system. And our drugs, today's drugs, are cholinergic drugs. So these mimics okay, किंवा which copy the parasympathetic nervous system. ओके. ते काय करतात, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम सारखे ॲक्ट होतात. ओके. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स म्हटलं जातं. आता पॅरासिम्पॅथॅटिक रिस्पॉन्स काय आहे. ओके. म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक जी आपली सिस्टीम आहे, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममधली पॅरासिम्पॅथॅटिक जी सिस्टीम आहे तिचे रिस्पॉन्स काय आहेत, तर ती पहिले आईजवरती काय करतं, कन्स्ट्रिक्ट द पिप्यूल. ओके. आईचे पिप्यूल जे आहेत ते काय करतं, कन्स्ट्रिक्ट करतं, वाईल ॲड्रिनर्जिक इज डायलेट दॅट पिप्यूल. देन ऑन लंग्स कन्स्ट्रिक्ट द ब्रॉन्कॉइल्स अँड इन्क्रीज द सिक्रिशन्स. ओके. हे जे काही कोलिनर्जिक ड्रग्ज आहेत ते काय करतात, ब्रॉन्कायलचं काय करतात, कन्स्ट्रिक्शन करतात आणि म्युकस सिक्रेशन जे आहे ते काय करतात, इन्क्रीज करतात. वाईल ऑन हार्टवरती ते काय करतात, तर हार्ट रेट काय करतात, डिक्रीज करतात. म्हणजे हार्टबीट जर वाढली असतील, ब्लड प्रेशर जर इन्क्रीज झाला असेल तर तो रिड्यूस करण्यासाठी आपण काय करू शकतो, कोलिनर्जिक एजंट यूज करू शकतो. देन ब्लड वेसलवरती काय करतात, ब्लड वेसलला ते काय करतात, डायलेट करतात. ब्लड वेसलचं मात्र ते काय करतात, डायलेशन करतात. गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट म्हणजे स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, त्याचं काय करतात, इन्क्रीज पेरिस्टाल्सिस मुवमेंट अँड इट्स सिक्रिशन. पेरिस्टाल्सिस मुवमेंट जी आहे, पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजे कोणती, जशा समुद्राच्या लाटा आहेत त्या वेव लाईक मुवमेंट आपल्या इंटेस्टाईनमध्ये होत असते. त्याच्यामुळं फूड जे आहे, डायजेस्ट झालेलं फूड असेल किंवा वेस्ट मटेरियल असेल, ते काय होतं, इझिली पास होतं आणि ॲब्सॉर्ब होतं. सो ही पेरिस्टाल्सिस मुवमेंट जी आहे ते कोलिनर्जिक ड्रग काय करतात, ती पेरिस्टाल्सिस मुवमेंट काय करतात, इन्क्रीज करतात. देन ऑन ब्लॅडर. ओके. आपला जो युरिनरी ब्लॅडर आहे त्याच्यावरती ॲड्रिनर्जिक ड्रग काय करायचे, ब्लॅडरचं डायलेशन करायचे. ओके. वाईल दिस कोलिनर्जिक ड्रग कॉन्ट्रॅक्ट द
युरिनरी ब्लॅडर त्याचं काय करतात, कॉन्ट्रॅक्शन करतात. ओके. देन सलायवरी ग्लँड जी आहे आपली सलायवा सिक्रेट करणारी, तिच्यावरती जर हे कोलिनर्जिक ड्रग ॲक्ट झाले तर काय होतं, सलायवाचं सिक्रेशन काय होतं, वाढतं. किंवा सॅल्वेशन जी प्रोसेस आहे, एखादा फूड तोंडामध्ये घेतल्यानंतर त्याचं जे सॅल्वेशन होणं, ओके, चघळून निघण्याची प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो, ती काय होते, इन्क्रीज केली जाते. सो दीज आर सम रिस्पॉन्सेस ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. हे काय आहेत, रिस्पॉन्स आहेत पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. ओके. आणि जे ड्रग ह्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम सारखे किंवा या रिस्पॉन्सना कॉपी करतात किंवा असेच रिस्पॉन्स दाखवतात, त्या ड्रगना काय म्हटलं जातं, कोलिनर्जिक ड्रग्ज म्हटलं जातं. आता मोटार नर्व्स. ओके. या ज्या नर्वस सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये काय आहे, तर मोटार नर्व असतात. सो कन्सिडर इफ मोटार नर्व्स आर अब्सेंट इन अवर बॉडी. कन्सिडर करा, जर मोटार नर्व जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये अब्सेंट असतात तर काय झालं असतं, नो ब्रिदिंग. ओके. आपण काय केलं असतं, आपण ब्रिदिंग रेस्पिरेशन आपलं झालं नसतं, आपण श्वास घेता आला नसता आपल्याला. देन नो डायजेशन आपलं झालं नसतं, जे आपण फूड खातो आहे ते तसंच आपल्या बॉडीमध्ये पडून राहिलं असतं जर मोटार नर्व असतात तर. नो एक्सक्रिशन, बॉडीमधले वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ते बाहेर टाकले गेले नसते. देन मसल मुवमेंट झाली नसती कोणतीच, आपण शब्द एखाद्या पुतळ्यासारखे तसेच उभे राहिलो असतो. देन कंट्रोल ऑफ बॉडी टेम्परेचर हर्ट प्रॉब्लेम, बॉडी टेम्परेचर कंट्रोल झालं नसतं. कधी कधी एकदम बॉडी टेम्परेचर वाढलं असतं, बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते हाय झालं असतं, कधीतरी एकदम कोल्ड झालं असतं, तर कधी एकदम जास्त हॉट झालं असतं. देन हार्ट प्रॉब्लेम्स आले असते, हार्ट रिलेटेड सगळे प्रॉब्लेम आपल्याला आले असते. त्याच्यामुळे हे जे मोटार नर्व्स आहेत त्या बॉडीमध्ये असणं काय असतं, गरजेचं असतं. देन व्हॉट आर द कोलिनर्जिक ड्रग्स, लेट्स से द इंट्रोडक्शन. इट इज ऑफन कॉल्ड ॲज पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स ड्रग्स. यांनाच दुसरं नाव काय आहे, तर पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स ड्रग्स असं यांना काय केलं जातं, म्हटलं जातं. का, बिकॉज देअर ॲक्शन्स आर मिमिक टू द ॲक्शन्स ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. PSNS मीन्स वॉट, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. कारण त्यांची जी ॲक्शन आहे ती काय आहे, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमची सिमिलर ॲक्शन आहे, म्हणून त्यांना पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स म्हटलं जातं. देन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोलिनोमायमॅटिक्स. ओके. जे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमकडून कोलिन सिक्रेट केलं जातं, त्याच्यापासून नंतर ॲसिटाईल कोलिन बनतं. आपण गेल्या वर्षी HPमध्ये बघितलेलं होतं, सिंथेसिस ऑफ ॲसिटाईल कोलिन. कोलिनचा एक मोलिक्यूल आणि ॲसिटाईलचा एक मोलिक्यूल असे बनवून ॲसिटाईल कोलिन बनतं. ओके. सो त्या कोलिनला हे काय करतं, मिमिक करतं. त्या कोलिनच्या ज्या ज्या ॲक्शन आहेत सेम तशाच ॲक्शन हे कॉपी करतं, म्हणून त्याला कोलिनोमायमॅटिक्ससुद्धा काय केलं जातं, म्हटलं जातं. देन स्टिम्युलेट द पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम इन सेम मॅनर ॲज डज ॲसिटाईल कोलिन. आणि आपले जे कोलिनर्जिक ड्रग्ज आहेत ते काय करतात, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करतात. सिमिलरली का, कोणासारखं की जसं ॲसिटाईल कोलिन पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करतं, अगदी सेम त्याच मॅनरने आपले कोलिनर्जिक ड्रग्ज काय करतात, या सिस्टीमला स्टिम्युलेट करतात. ओके. मे स्टिम्युलेट कोलिनर्जिक रिसेप्टार डायरेक्टली और स्लो ॲसिटाईल कोलिन मेटाबॉलिझम ॲट सिनेम्स अफेक्ट द एन्झाईम ॲसिटाईल कोलिन इस्टरेज. हे काय करतात, डायरेक्टली काय करतात, कोलिनर्जिकचे जे रिसेप्टार आहेत, जसे ॲड्रिनर्जिकचे रिसेप्टार होते अल्फा बीटा, ओके, अल्फा 1 बीटा 1 बीटा 2, तसे कोलिनर्जिकचे सुद्धा रिसेप्टार असतात. ओके. मस्किरॅनिक रिसेप्टार आणि निकोटिनिक रिसेप्टार. ओके. दोन प्रकारचे रिसेप्टार असतात. कोणते, मस्किरॅनिक आणि निकोटिनिक. त्याचे मस्किरॅनिकचे पुन्हा 4 टाईप, M1 M2 M3 M4, आणि निकोटिनिकचे 2 टाईप, NM निकोटिनिक मस्किरॅनिक अँड निकोटिनिक NN. ओके. सो कोलिनर्जिक अगोनिस्ट किंवा कोलिनर्जिक ड्रग्स हे कसे असतात, 2 प्रकारचे असतात. एक डायरेक्ट ॲक्टिंग आणि दुसरा इनडायरेक्ट ॲक्टिंग. डायरेक्ट ॲक्टिंग म्हणजे काय, की डिरेक्टली जाऊन काय होणार, रिसेप्टरला बाइंड होणार आणि आपले ॲक्शन प्रोड्यूस करणार. आणि इनडायरेक्ट ॲक्टिंग म्हणजे काय, ते रिसेप्टरला बाइंड नाही होणार, ते काय करणार, ही जी पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे तिला स्टिम्युलेट करून ॲसिटाईल कोलिन किंवा कोलिन रिलीज करायला भाग पाडणार. त्यांना काय म्हणतात, इनडायरेक्ट ॲक्टिंग. ओके. देन ॲज आय टोल्ड, देर आर टोटल 2 टाईप्स ऑफ रिसेप्टार ऑफ दिस पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, that are muscarinic receptor and nicotinic receptor. This muscarinic receptor again classified into M1 M2 M3 M4, and nicotinic receptor into 2 type, NM and
NN. आता M1 जो रिसेप्टर आहे मस्कॅरेनिकचा पहिला रिसेप्टर, तो कुठे प्रेझेंट असतो तर सिक्रिटरी ग्लँडमध्ये. ओके, ज्या ज्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये ग्लँड्स आहेत, ओके, सलायवरी ग्लँड असेल, लिव्हरसुद्धा ही एक प्रकारची ग्लँड आहे. ओके, पॅनक्रियासुद्धा ही एक प्रकारची ग्लँड आहे. सो अशा ठिकाणी हे मस्कॅरेनिक रिसेप्टर काय असतात, प्रेझेंट असतात. ओके, सो M1 आर प्रेझेंट इन टू सिक्रिटरी ग्लँड लाईक इट. तर त्यांची फंक्शन कोणती आहेत M1ची? सॅलिव्हेशन्स आहे. ओके, सॅलिव्हेशन आहे. देन स्टमक ॲसिड सिक्रेशन, स्वेटिंग अँड लॅक्रिमल फ्लुइड. ओके, लॅक्रिमल ग्लँड डोळ्यामध्ये प्रेझेंट असते की जे लॅक्रिमल फ्लुइड सिक्रेट करते, ज्याला आपण टीयर्स म्हणतो. सो अशा ठिकाणी हे M1 प्रेझेंट असतात. देन M2 कुठे प्रेझेंट असतात तर M2 रिसेप्टर हे हार्टमध्ये प्रेझेंट असतात. आपल्या हृदयामध्ये कोणता रिसेप्टर प्रेझेंट असतो? कोलिनर्जिक सिस्टीमचा M2 रिसेप्टर. हा काय करतो? इट डिक्रीज द हार्ट रेट. आपला जो हार्ट रेट आहे त्याला हा काय करतो? डिक्रीज करतो. देन M3 रिसेप्टर कुठं असतात तर स्मूथ मसल जिथे जिथे आहेत. आता स्मूथ मसल कुठे कुठे आहेत तर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये आहेत. ओके, युरिनरी ट्रॅकमध्ये आहेत, रेस्पिरेशनमध्ये आहेत. ओके, रेस्पिरेशन सिस्टीममध्ये आहेत. तो या स्मूथ मसलला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम काय करतात? हे M3 रिसेप्टर करतात. ड्युरिंग डायरिया, ब्रॉन्कोस्पाझम और युरिनेशन. फ्रिक्वेंटली जास्त प्रमाणात युरिनेशन होत असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जो आपला युरिनरी ब्लॅडर आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन करायला लागेल, म्हणजे फ्रिक्वेंटली सारखं युरिनेशन होणार नाही. ओके, त्यानंतर डायरियामध्ये आपल्याला काय करायला लागेल की जे रेक्टम आहे त्याचं आपल्याला कॉन्ट्रॅक्शन करायला लागेल. सो त्याच्यावेळी या त्या स्मूथ मसलला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम हे M3 रिसेप्टर करत असतात. देन M4 रिसेप्टर, दीज आर प्रेझेंट इन टू आईज, पर्टिक्युलरली इन प्युप्युल्स अँड सिलियरी मसल. दे कॉज मिओसिस, कॉन्ट्रॅक्शन्स, इन्क्रीज द फ्लो ऑफ ॲक्वियस ह्युमर. ओके, त्याच्यामुळं जर समजा ग्लॉकोमा झाला असेल, ग्लॉकोमा म्हणजे काय? डिक्रीज इन ॲक्वियस ह्युमर. डोळ्यामधलं जे लिक्विड आहे ते डिक्रीज होतं अति शुगर बॉडीमधली वाढल्यामुळं. सो तो ॲक्वियस ह्युमर इन्क्रीज, त्याचं सिक्रेशन इन्क्रीज करण्यासाठी मग आपल्याला कोलिनर्जिक ड्रग द्यावे लागतात. हे ते ड्रग काय होतात? M3 रिसेप्टरवर जाऊन ॲक्ट होतात आणि मायोसिस करून ॲक्वियस ह्युमरचं सिक्रेशन काय करतात? वाढवतात. देन निकोटिनिक रिसेप्टर दोन प्रकारचे, NM आणि NN. तो NM कुठे असतो तर स्केलेटल मसलमध्ये आणि प्लेट्समध्ये असतो. ओके, स्केलेटल मसल आणि मसल प्लेट्स जे आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो की जे काय करतात? मसलचं कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम करतात. ओके, मसल व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट झाले पाहिजेत, त्यांचे मुवमेंट व्यवस्थित झाले पाहिजे. सो ते हे निकोटिनिक मस्कॅरेनिक रिसेप्टर आहेत NM, ते त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. देन NN रिसेप्टर, दिस आर प्रेझेंट इन टू ऑटोनॉमिक गँग्लियाय अँड ॲड्रिनल मेडुला. ओके, म्हणजे हे ब्रेनच्या पार्टमध्ये प्रेझेंट असतात की जे काय करतात? सिक्रेशन ऑफ एपिनेफ्रिनचं सिक्रेशन करतात अँड कंट्रोल ANS. ते काय करतात? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमला काय करतात? कंट्रोल करतात. सो दीज आर द रिगार्डिंग द रिसेप्टर्स. ओके, the next define cholinergic drugs. Let's see the actual definition of this cholinergic drugs. आता बघूया आपण की या कोलिनर्जिक ड्रगची ॲक्च्युअल अशी डेफिनेशन्स काय आहे. ओके, सो धिस एजंट दॅट मिमिक द ॲक्शन ऑफ ॲसिटाईल कोलिन. कोलिनर्जिक ड्रग म्हणजे काय? एक पहिली गोष्ट कोणती की जे ॲसिटाईल कोलिनची ॲक्शन काय करतात? मिमिक्री करतात. म्हणजे जशी ॲसिटाईल कोलिन ॲक्शन प्रोड्यूस करतं सेम त्या मॅनरने हे ड्रग काय करतात? ॲक्शन प्रोड्यूस करतात. देन प्रोड्यूस द इफेक्ट ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्व स्टिम्युलेशन्स. ओके, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वला स्टिम्युलेट करण्याचा इफेक्ट हे ड्रग काय करतात? प्रोड्यूस करतात. सो दिस ड्रग्स आर कॉल्ड ॲज कोलिनर्जिक ड्रग्स ऑर पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स ऑर कोलिनोमायमॅटिक्स ड्रग्स. ओके, सो डेफिनेशन काय आहे? एक्झामला हमखास विचारला जातो क्वेश्चन, डिफाईन कोलिनर्जिक ड्रग्स. व्हॉट आर द कोलिनर्जिक ड्रग्स? द एजंट, ओके, द एजंट दॅट मिमिक द ॲक्शन ऑफ ॲसिटाईल कोलिन or produce the effect of parasympathetic nerve stimulation are called as cholinergic drugs or parasympathomimetics. त्या ड्रगना काय म्हटलं जातं? कोलिनर्जिक ड्रग किंवा पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स म्हटलं जातं किंवा कोलिनोमायमॅटिक्स म्हटलं जातं. सो एक्झामला तुम्हाला काही विचारू शकतात, डिफाईन कोलिनर्जिक ड्रग विचारतील किंवा डिफाईन पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स एजंट विचारतील किंवा डिफाईन कोलिनोमायमॅटिक्स एजंट विचारतील. सो तुम्हाला ही जी डेफिनेशन तिथे लिहायची आहेत, फक्त ही त्याची वेगवेगळी काय आहेत? सिनॉनिम्स आहेत.
Then classification is a very important part. There is simple classification. These cholinergic drugs are basically classified into 3 types. Okay, choline esters, cholinomimetics alkaloid. First one is the choline esters, then second one is the cholinomimetics alkaloids, third one is the choline esterase inhibitor that are indirectly acting. बिकॉज कोलिन इस्टरेज इनिबिटर हे काय आहे, एक एन्झाईम आहे. ते काय करतं, ॲसिटाईल कोलिनचं ब्रेकडाऊन करतं. आणि ॲसिटाईल कोलिनचं ब्रेकडाऊन झालं. ॲसिटाईल कोलिनचं ब्रेकडाऊन कशामध्ये होतं, ॲसिटाईल आणि कोलिन या 2 मॉलिक्यूलमध्ये होतं. आणि ॲसिटाईल कोलिनचं ब्रेकडाऊन झालं की ॲसिटाईल कोलिन अनइफेक्टिव्ह होतो, त्याचा काही इफेक्ट राहत नाही. सो या कोलिन इस्टरेजला इनिबिट करणारे ड्रग्ज आहेत, त्याच्यामुळं काय होतं, ॲसिटाईल कोलिनची ॲक्शन परफेक्टली बॉडीमध्ये होते. सो दिस कोलिन इस्टरेज इनिबिटर अगेन क्लासिफाईड इंटू 2 सबटाइप्स. फर्स्ट वन इज द रिव्हर्सिबल इनिबिटर अँड सेकंड वन इज द इररिव्हर्सिबल inhibitor. Okay, so let's see the classification. First one is the choline esters. Example is the acetylcholine, methacholine and carbachol. What is the example? First class is the choline esters. Example is the acetylcholine, methacholine and carbachol. Then second, cholinomimetics alkaloids. Okay, cholinomimetics alkaloid. Example is muscarine, pilocarpine and arecoline. Muscarine, pilocarpine and arecoline. Muscarine, pilocarpine and arecoline. So these are the example of cholinomimetics alkaloids. Okay, then choline esterase inhibitor, these are also called as indirectly acting agent. So these are again classified into subtype. First one is the reversible inhibitors. Reversible inhibitors, example is physostigmine, neostigmine and pyridostigmine. Reversible inhibitor, physostigmine, neostigmine and pyridostigmine. Then irreversible inhibitor, organophosphatase, that is parathione and malathione and insecticide. Organophosphates, parathione and malathione and insecticide. So this is regarding the classification of cholinergic drugs. Okay, then first compound from this cholinergic drugs is neostigmine. पहिला compound कोणता आहे, neostigmine. Okay, neostigmine. So this is the structure of neostigmine. If we see the structure of neostigmine, it firstly contain one benzene ring. Okay, one benzene ring. Then this benzene ring is substituted by, first one is the N. At the top of this benzene ring there is N, it is indicate N, and this N is substituted by CH3 CH3 CH3. So it is substituted by 3 methyl group. Okay, so it is substituted by 3 methyl group, so it will be called as a trimethyl. Okay, then at the third positions, okay, तिसऱ्या पोझिशनला जर आपण बघितलं तर तिथे काय आहे, एक ऑक्सिजन आहे. ओके, देन C डबल बॉन्ड O आहे, देन पुन्हा N आणि CH3 आहेत. आता जो हा C डबल बॉन्ड O म्हणजे ज्याला आपण COO म्हणतो, ओके, हा ॲक्च्युली झाला इस्टर झाला. ओके, सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज कार्बोमोलॉक्सी. ओके, कार्बोमोलॉक्सी. ओके, अँड इट इज सबस्टिट्यूटेड बाय dimethyl. Okay, C double bond O N, it is the कार्बोमोलॉक्सी. ओके, इट इज कार्बोमोलॉक्सी. त्यामुळे इटीला काय म्हटलं जातं, हा जे तिसऱ्या नंबरला बेन्झिन रिंगच्या अटॅच झालेला आहे C डबल बॉन्ड O N, ह्याला काय म्हटलं जातं, कार्बोमोलॉक्सी. ओके, आणि ह्या कार्बोमोलॉक्सीला काय आहेत, पुन्हा 2 मिथाइल ग्रुप अटॅच झालेले आहेत. ओके, सो वी कॉल इट ॲज द डायमिथाइल कार्बोमोलॉक्सी. ओके, हे कुठल्या पोझिशनला आहे, बेन्झिन रिंगच्या तिसऱ्या. आणि ही जी आपली बेन्झिन रिंग NCH3CH3CH3 याला काय म्हटलं जातं, ट्रायमिथाइल ॲनिलियम ब्रोमाइड. इकडे काय आहे, ब्रोमिन आहे. ओके, ॲनिलियम का म्हटलं जातं, कारण बेन्झिनला जेव्हा पॅरा पोझिशनला वरच्या बाजूला नायट्रोजन सबस्टिट्यूट होतो तेव्हा त्याला ॲनिलियम म्हटलं जातं. म्हणजे NH3 जेव्हा सबस्टिट्यूट होतो, अमोनिया जेव्हा सबस्टिट्यूट होतो NH3, त्याला ॲनिलीन म्हटलं जातं. आणि इथे काय आहे, ॲनिलियम आहे, कारण मिथाइल ग्रुप त्याला अटॅच झालेले आहेत. सो वी कॉल्ड इट एज द ट्रायमिथाइल ॲनिलियम. आणि इकडे Br- दिसतोय तुम्हाला, सो ट्रायमिथाइल ॲनिलियम ब्रोमाइड. सो इट इज अवर पॅरेंट नेम. हे काय झालं, आपलं पॅरेंट नेम झालं. आणि आपलं सबस्टिट्यूएंट कोण आहे, तिसऱ्या पोझिशनला डायमिथाइल कार्बोमोलॉक्सी
ओके, 3 डायमिथाइल कार्बोमोइलॉक्सी हा आपला सबस्टिट्यूएंट आहे. सो पूर्ण आयुपॅक नेम काय तयार होईल, 3 डायमिथाइल कार्बोमोइलॉक्सी ट्रायमिथाइल ॲनिलियम ब्रोमाइड. ओके, सो आयुपॅक नेम फॉर दिस निओस्टिग्मिन इज, निओस्टिग्मिनचा आयुपॅक नेम काय आहे, 3 डायमिथाइल कार्बोमोइलॉक्सी ट्रायमिथाइल ॲनिलियम bromide. So this is the structure and IUPAC name of neostigmine. हे काय IUPAC नेमचा, neostigmine चा IUPAC नेम आहे. Then if we see classification, so this neostigmine is reversible cholinesterase inhibitor. हे बघा, reversible cholinesterase inhibitor चे एक्झाम्पल काय आहे, neostigmine आहे. So neostigmine is reversible cholinesterase inhibitor. neostigmine काय आहे, reversible cholinesterase inhibitor आहे. Then let's see the physical property of this neostigmine. या neostigmineच्या physical property काय आहेत, तर पहिली physical property आहे, it occur as a कलरलेस क्रिस्टल और व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. काय असं असतं, एकतर क्रिस्टल फॉर्ममध्ये अवेलेबल असतं आणि क्रिस्टल फॉर्ममध्ये अवेलेबल असेल तर ते कलरलेस क्रिस्टल असतं, आणि क्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये अवेलेबल असेल तर तो व्हाईट कलरची क्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये तो अवेलेबल असतो निओस्टिग्मिन. देन इट इज ओडरलेस अँड हॅज बिटर टेस्ट. कोणताही ओडर नाही आहे त्याला, आणि काही थोडीशी काय असते त्याला बिटर टेस्ट असते. देन इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये तो काय आहे, कम्प्लिटली असं इझिली आपल्याला काय होऊ शकतो, तो सोल्युबल होऊ शकतो. ओके, सो व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस निओस्टिग्माइन. फर्स्ट वन इज द इट ऑकर ॲज अ कलरलेस क्रिस्टल और व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. देन सेकंड, इट इज ओडरलेस अँड हॅज बिटर टेस्ट. देन थर्ड प्रॉपर्टी, इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये तो सोल्युबल आहे. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. So this neostigmine is particularly affected by light and atmospheric oxygen. ओके, हा निओस्टिग्मिन जो आहे तो लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो डिग्रेड होतो, त्याचं डिकम्पोजिशन होतं. सो आपल्याला स्टोअर करताना जो कंटेनर असला पाहिजे तो कसा असला पाहिजे, टाईटली क्लोज असलाच पाहिजे. त्याचबरोबर कसा असला पाहिजे, लाईट रेजिस्टंट असला पाहिजे. सो व्हॉट आर द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन फॉर दिस निओस्टिग्माइन. This neostigmine, it is affected by light and atmospheric oxygen, hence it is stored in tightly closed light resistant container. त्याच्यामुळे आपल्याला त्याला टाईटली क्लोज आणि लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये काय करायचं आहे, स्टोअर करायचा आहे. ओके, देन व्हॉट आर द युजेस. युजेस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत एक्झाम दृष्टीनं. इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ मायस्थेनिया ग्रेव्हिस. ओके, मायस्थेनिया ग्रेव्हिस म्हणजे काय, इट इज पर्टिक्युलरली डिसीज इन विच द मुवमेंट ऑफ बॉडी इज स्टॉप. ओके, बॉडीची जी मुवमेंट आहे ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन प्रॉपर्टी आर इनिबिटेड. मसल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन प्रॉपर्टी आहेत त्या बॉडीच्या इनिबिट केल्या जातात. ओके, मायस्थेनिया ग्रेव्हिसमध्ये. ओके, मायस्थेनिया ग्रेव्हिसमध्ये त्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्शन प्रॉपर्टी आहे ते रिलॅक्स इनिबिट केली जाते. त्याच्यामुळे फक्त रिलॅक्स होतात. रिलॅक्स कंडिशनमध्ये बॉडीचे मसल्स राहतात. ओके, अगदी चेहऱ्यावरच्या मसलसुद्धा जे आहेत, आपली चेहऱ्यावरची स्किन जी आहे तीसुद्धा हलत नाही मायस्थेनिया ग्रेव्हिसमध्ये, कारण त्या पूर्णतः मसल जे आहेत ते रिलॅक्स पोझिशनला जातात, त्यांचं कॉन्ट्रॅक्शनच होत नाही. आणि मसल जर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन याच्यापैकी दोघांपैकी एक गोष्ट जरी थांबली तरी बॉडीच्या मुवमेंट काय होतात, थांबून जातात. ओके, सो हा मायस्थेनिया ग्रेव्हिस हा असा डिसीज आहे. त्याच्यामध्ये आपण ही निओस्टिग्मिन का वापरू शकतो, कारण निओस्टिग्मिन कॉज कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल. आपल्या ज्या बॉडीचे जे स्मूथ मसल आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन कोण करतं, निओस्टिग्मिन करतो. ओके, सो मायस्थेनिया ग्रेव्हिस हा इंडियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा झाला होता तो म्हणजे अमिताभ बच्चनला. इंडियात पहिल्यांदा हा डिसीज कोणाला झाला, अमिताभ बच्चनला. ओके, मायस्थेनिया ग्रेव्हिस हा डिसीज पहिल्यांदा अमिताभ बच्चनला झाला. ओके, रेअर आहे हा मायस्थेनिया ग्रेव्हिस डिसीज. मायस्थेनिया ग्रेव्हिस डिसीज ॲक्च्युली तुम्हाला जर सांगायचं झालं, इट इज नॉट जोक बट इट इज हिस्ट्री. सगळ्यात पहिल्यांदा अमिताभ बच्चनला झाला. ओके, आणि त्यानंतर हा मायस्थेनिया ग्रेव्हिस डिसीज जर कोणाला झाला असेल, ओके, अमिताभ बच्चन नंतर इंडियात पहिल्यांदा आल्यानंतर, तर तो सेकंड पेशंट हा देवरू घातला होता राजवाडे म्हणून. अमिताभ बच्चन नंतर
त्यांना डिसीज झाला होता मायस्थेनिया ग्रेव्हिस म्हणून. नगरपंचायतजवळ राजवाडे आहेत, त्यांना हा डिसीज झालेला होता. ओके, सो दिस इज द मायस्थेनिया ग्रेव्हिस. देन सेकंड, इट रिड्युसेस द हार्ट रेट अँड लोअर द ब्लड प्रेशर बाय पेरिफेरल वॅसोडायलेशन. हे काय करतात, जर हार्ट रेट तुमची इन्क्रीज झालेली असेल. आता बघा काही वेळेला काय होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एखादं चालताना अचानक आपल्या समोरून किंवा पायाजवळून साप गेला तर आपले हार्ट रेट किंवा हार्टबीट अचानक वाढतात. हे का वाढतात की त्यावेळी काय होतं, ॲड्रेनालिन सिक्रेट होतं. मग ते हार्ट रेट हार्टबीट वाढले तर ते वाढलेलेच राहतात का, किंवा ते हार्ट रेट हार्टबीट त्या कंडिशनला वाढले तर आपण कुठलं मेडिसिन घेतो का, नाही. एक ठराविक कालावधीनंतर पुन्हा ते काय होतात, नॉर्मल पोझिशनला येतात. असं का होतं की ज्यावेळी आपण एखादी अशी भयानक गोष्ट बघतो त्यावेळी आपले हार्टबीट वाढतात, साप समोरून गेला त्यावेळी काय होतं, ॲड्रेनालिन सिक्रेट होतं. आणि ते हार्टबीट वाढल्यामुळं ते तसेच वाढलेले राहू नयेत, बॉडी फिजिओलॉजी पुन्हा नॉर्मलला यावी, त्यावेळी पुन्हा काय केलं जातं, नर्वस सिस्टीमकडून ॲसिटाइलकोलिन सिक्रेट केलं जातं. आणि त्याच्यामुळे ते हार्टबीट, आपला ब्लड प्रेशर वाढलेला असेल तर तो काय होतो, नॉर्मल कंडिशनला येतो. त्याच्यामुळं हा हार्ट रेट आणि लोअर ब्लड प्रेशर करण्यासाठी पेरिफेरल वॅसोडायलेशन करून त्याला काय केला जातो, यूज केला जातो. देन इट इज यूज टू ट्रीट पॅरालायटिक इलस. ओके, पॅरालायटिक इलस इट इज द डिसऑर्डर रिलेटेड टू इंटेस्टाईन. ओके, सो त्याच्या ट्रीटमेंटमध्ये वापरू शकतो. देन इट इज यूज फॉर पोस्ट ऑपरेटिव्ह युरिनरी रिटेन्शन. पोस्ट ऑपरेटिव्ह युरिनरी रिटेन्शन म्हणजे काय, तर एखादं ऑपरेशन केल्यानंतर त्याच्यावेळी जर हायर मेडिसिन दिलेली गेलेली असेल तर युरिनेशन जास्त प्रमाणात होतं आणि ते युरिनेशन कमी करण्यासाठी आपण याला यूज करू शकतो. देन इट इज यूज टू प्रमोट एक्सपल्शन ऑफ इंटेस्टायनल फ्लॅटस बिफोर रेडिओग्राफी ऑफ किडनी अँड युटेरस. एक्सपल्शन ऑफ इंटेस्टायनल फ्लॅटस म्हणजे काय, तर रेडिओग्राफी करायची असेल किडनी आणि युटेरसची. रेडिओग्राफी म्हणजे काय, एक्सरे करायचा असेल ओके, किंवा रेडिओलॉजी काही करायची असेल, किडनी युटेरसचा एक्सरे करायचा असेल, सोनोग्राफी करायची असेल तर काय असलं पाहिजे, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये कोणताही लिक्विड प्रेझेंट नाही पाहिजे. लिक्विड प्रेझेंट असेल पण तिथे कोणताही गॅस प्रेझेंट असला नाही पाहिजे. सो इंटेस्टाईनमधला गॅस बाहेर निघून जावा, एक्सपेल होऊन जावा, त्यावेळेला निओस्टिग्मिन त्या कंडिशनला यूज केलं जातं. सो व्हॉट आर द युजेस ऑफ दिस निओस्टिग्मिन. फर्स्ट, इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ मायस्थेनिया ग्रॅव्हिस. मायस्थेनिया ग्रॅव्हिस या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो. देन सेकंड, इट यूज टू रिड्यूस heart rate and lower the blood pressure by peripheral vasodilation. And third, it is used to treat paralytic illness. Paralytic illness याच्या ट्रीटमेंटसाठी आपण त्याला काय करू शकतो, यूज करू शकतो. Then fourth, it is used for post operative urinary retention. पोस्ट ऑपरेटिव्ह युरिनरी रिटेन्शनसाठी आपण त्याला काय करू शकतो, यूज करू शकतो. Then it is used to promote expulsion of intestinal flatus before radiography of kidney and uterus. Okay, then what are the pharmaceutical formulations. फर्स्ट फॉर्म्युलेशन दोन फॉर्ममध्ये अवेलेबल असतात, ते म्हणजे टॅबलेट्स आणि इंजेक्शन्स. ओके, फर्स्ट वन इज द निओस्टिग्माइन टॅबलेट अँड सेकंड वन इज द निओस्टिग्माइन इंजेक्शन्स. सो फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स काय आहेत, फर्स्ट निओस्टिग्माइन टॅबलेट अँड सेकंड निओस्टिग्माइन injections. Then what are the brand names? Brand names are Ipostigmine. So these are the actually injections, okay, which contain 0.5 mg पर ml. एका ml मध्ये 0.5 mg निओस्टिग्मिन ह्याच्यामध्ये काय असतं, प्रेझेंट असतं. देन सेकंड, प्रोस्टिग्माइन. प्रोस्टिग्माइन इज द टॅबलेट विच कंटेन 15 mg, 15 mg त्याच्यामध्ये निओस्टिग्माइन प्रेझेंट असतं. सो व्हॉट आर द ब्रँड नेम्स ऑफ दिस निओस्टिग्माइन, आयपोस्टिग्माइन अँड प्रोस्टिग्माइन्स. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, पहिला आपण बघितलं इंट्रोडक्शन बघितली कोलिनर्जिक ड्रगची. ओके, त्याच्यानंतर ओव्हरव्ह्यू बघितला नर्वस सिस्टीमचा. ओके, सो देन पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे रिस्पॉन्स बघितले आपण, कोणकोणत्या ऑर्गनवरती पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय काय इफेक्ट दाखवते किंवा रिस्पॉन्स कसा कसा दाखवते तो आपण बघितला. त्याच्यानंतर आपण मोटार नर्व बॉडीमध्ये कशासाठी गरजेच्या असतात, तर त्या जर नसतील तर कुठले कुठले प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात ते आपण पाहिलं. देन कोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे काय याची आपण इंट्रोडक्शन बघितली. त्यांना दुसरं नाव काय आहे, पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स आहे, कोलिनोमायमॅटिक्स आहे. त्याचबरोबर दुसरं नाव काय आहे,
कोलिनो मायमॅटिक्स आहे आणि पॅरासिम्पॅथो मायमॅटिक्स आहे आणि कोलिनर्जिक ड्रग्ज आहे. ओके, रिसेप्टार बघितले कोणते कोणते, मस्केरॅनिक रिसेप्टार आणि निकोटिनिक रिसेप्टार. मस्केरॅनिक रिसेप्टारचे पुन्हा 4 टाईप आहेत, M1, M2, M3, M4. निकोटिनिक रिसेप्टारचे 2 टाईप्स आहेत, NM आणि NN. ओके, त्याच्यानंतर आपण डेफिनेशन बघितली. डेफिनेशन एक्झामच्या दृष्टीने खूप खूप इम्पॉर्टंट आहे, सो तुमची तोंडपाठ असली पाहिजे. क्लासिफिकेशन एक्झामला विचारलंच जातं, हा क्वेश्चन कन्फर्म असतो. डिफाईन कोलिनर्जिक ड्रग्स अँड क्लासिफाय देम, कन्फर्म क्वेश्चन्स असतोच. ओके, देन निओस्टिग्मिनचं स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम खूप खूप इम्पॉर्टंट आहे. देन निओस्टिग्मिनच्या स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन इम्पॉर्टंट आहे. निओस्टिग्मिनचे यूजेस आणि निओस्टिग्मिनचे ब्रँड नेम्स या गोष्टी काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो नेक्स्ट रिमेनिंग कंपाऊंड वी विल सी इन टू द नेक्स्ट लेक्चर्स. ओके, याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट तुम्हाला सांगितलेलं आहे, इंट्रोडक्शन फक्त तुम्हाला माहीत असावी म्हणून आहे. ओके, सो याच्यामध्ये काही कळलं नसेल, काही समजलं नसेल तर मला विचारा, आपण तुमचे डाऊट काय करूया, क्लिअर करूया. ओके, सो थँक्यू सो मच.